हॅलो मुलांनो, मी डॉक्टर भाग्यश्री संकलेच्या आपल्या या 10च्या सायन्स 2च्या ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करते. मुलांनो, सगळे आले आहे? येस. चलो. लास्ट लेक्चर मध्ये आपण चॅप्टर नंबर 2 बघितला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले होते की मायटोसिस काय असतं, मिओसिस काय असतं. आपण शेवटी जाताना व्हिडिओज पण बघितले होते की मिओसिस 1 मध्ये कसे क्रोमोझोम्स आणि कसे सेल इक्वेशनल सेल डिव्हिजन दाखवतात. तसंच मिओसिस 2 मध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी कसं आपल्याला रिडक्शनल सेल डिव्हिजन दाखवलं होतं, म्हणजे ते डिप्लॉइड सेल जे असतात ते हॅप्लॉइड सेल मध्ये कन्वर्ट झाले होते. हे आपण सगळं व्यवस्थित बघितलं होतं. मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 3 दॅट इज युअर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 स्टार्ट करणार आहोत. येस. आता या पार्ट मध्ये ना आपण रिप्रोडक्शन बद्दल बोलणार आहोत. आता तुम्ही मला सांगा की रिप्रोडक्शन काय असतं. रिप्रोडक्शन म्हणजे काय, की एका एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे. येस. म्हणजे एक एक कोणताही ऑर्गॅनिझम असू द्या, वेदर इट इज अमिबा और वेदर इट इज ह्युमन बिंग और अ टायगर, एव्हरीवन इज गोइंग टू रिप्रोड्यूस आणि ते एक नवीन ऑफस्प्रिंग, एक नवीन यंग वनला जन्म देणार आहे. त्याला आपण बोलतो रिप्रोडक्शन. री म्हणजे अगेन, प्रोडक्शन म्हणजे प्रोड्यूस करणे, नवीन बाळाला तयार करणे, रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन मध्ये मुलांना सेल डिव्हिजन येणार आहे. कारण रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला एका सेलचे भरपूर सेल्स बनवायचे आहे. सो यू हॅव टू डू द सेल डिव्हिजन. तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की मिओसिस जे असतो, मिओसिस इज अ युअर सेल डिव्हिजन इन विच देर इज अ रिडक्शन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये डिप्लॉइड सेल्स जे असतात त्याचे तुकडे होऊन दोन हॅप्लॉइड सेल्स बनतात. येस. आणि ते हॅप्लॉइड दुसरं काही नाही तर ते असतं तुमचे गॅमेट्स. येस. तर गॅमेट फॉर्मेशन हे आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघायला भेटतात. आणि हे गॅमेट फॉर्मेशन म्हणजेच तुमचं रिप्रोडक्शन आणि म्हणजेच तुमचं मिओसिस. येस. सो रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला सेल डिव्हिजन माहिती असणं खूप जरुरी आहे. म्हणून आपण पहिला चॅप्टर सेल डिव्हिजनचा नेहमी बघतो टेक्स्ट बुकच्या अकॉर्डिंग सुद्धा. आता रिप्रोडक्शन मध्ये मुलांना दोन प्रकार असतात. वन इज असेक्शुअल आणि अदर इज सेक्शुअल. असेक्शुअल मध्ये काय असतं बरं, की वेन देर इज ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्ड. फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व, इट इज कॉल्ड एज युनिपॅरेंटल. पण इकडे आपलं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये पप्पा मम्मी दोघं लागतात. सो देर आर बाय पॅरेंटल, दोन पॅरेंट इन्व्हॉल्व आहे. इकडे एकच पॅरेंट आहे तर इकडे ना गॅमेटची गरज नाहीये. सो इथे देर इज नो गॅमेट फॉर्मेशन. इकडे देर इज अ गॅमेट फॉर्मेशन इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेलचं गॅमेट आहे स्पर्म, फिमेलचं गॅमेट आहे एग, असं तुम्हाला सेक्शुअल मध्ये बघायला भेटतं. नेक्स्ट असेक्शुअल मध्ये आता गॅमेट पण तयार होत नाहीये, तर हे गॅमेट फ्यूज पण होत नाहीये. They are not getting fused, that is called as fertilization to form zygote. तर there is no fertilization in your asexual reproduction. पण सेक्शुअल मध्ये दोन गॅमेट पण आहे, तर हे दोघं गॅमेट फ्यूज होऊन तुम्हाला बनणार आहे झायगोट. म्हणजे तुमचं फर्टिलायझेशनची प्रक्रिया तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघायला भेटतीये. येस. आता असेक्शुअल मध्ये बिकॉज इथे गॅमेट्स पण नाहीये, इथे एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे, इथे फर्टिलायझेशन पण नाहीये, तर इथे जो ऑफस्प्रिंग बनतोय ना तो एक्झॅक्टली सेम आहे. पॅरेंट सारखाच दिसतोय, डुप्लिकेट दिसतोय एकदम. मॉर्फोलॉजिकली पण म्हणजे बाहेरून दिसायला पण आणि जेनेटिकली पण एकदम कॉपी आहे ते. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ऍज क्लोन्स ऑफ इच अदर. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला बिलकुल व्हरायटी दिसत नाही. ते जे पॅरेंट आहे, जो सिंगल पॅरेंट आहे, त्याला सारखाच दिसणारा दुसरा पॅरेंट बनतोय. देर इज नो डिफरन्स इन देम. इट इज कॉल्ड ऍज क्लोन्स ऑफ इच अदर. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट असतात, पप्पा आणि मम्मी. ठीक आहे. मेल पॅरेंट, फिमेल पॅरेंट. दोघांचे अर्धे अर्धे क्रोमोझोम स्पर्म्स आणि एग मध्ये जाऊन फ्यूज होतात. अँड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट. त्याच्यामध्ये आता दोन दोन जणांचे कॅरेक्टर्स आले आहे. तर म्हणून आपल्यामध्ये इतकी सगळी व्हरायटी आपल्याला दिसतीये. सख्खे भाऊ बहीण पण बघितलं, ज्यांचे पप्पा मम्मी एकच आहे, तरी पण दोघांचे जीन सेम नाहीये. दे आर शोईंग अस अ व्हरायटी. इट इज कॉल्ड ऍज व्हेरिएशन. येस. आता आपण या चॅप्टर मध्ये हेच सगळं बघणार आहोत की बघा की लाईफ प्रोसेसेस मध्ये वी हॅव न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, सेन्सेशन वगैरे. पण ऑल्सो टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. इथे लाईफला कंटिन्युएशन मध्ये ठेवण्यासाठी, की आपलं जे पूर्वजांपासून आतापर्यंत जे चालत आलेलं आहे, आपण म्हणतो ना की हा श्रीरामचा पूर्वज आहे, तर हे काय झालं, ती कंटिन्युटी पुढे कंटिन्युटी झाली. इट इज बिकॉज ऑफ ओनली रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. जिवंत राहायला मदत करत नाहीये. पण जर रिप्रोडक्शन झालंच नाही तर एक दिवशी आपण सगळे मरून जाऊ आणि मग आपल्या पुढचं जनरेशन या अर्थवरती राहणारच नाही. एक खटी ह्युमन बिंग सगळे डिस्ट्रॉय होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून रिप्रोडक्शनची प्रोसेस
टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट मुलांना आता की 2 मेथड असतात. तुम्हाला आता मी जस्ट बोलली असेक्शुअल मेथड आहे आणि आपण खाली बोललो की देर इज अ असेक्शुअल मेथड. त्याच्यामध्ये वी विल फर्स्ट स्टार्ट विथ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे आपण आताच बोललो होतो की या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला बिलकुलच एक सेकंड या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये हे बघा इट इज अ yes it is a process of formation of new organism by an organism of same species without involvement of gamete is called as asexual reproduction. बिलकुलच गॅमेट इन्व्हॉल्व नाहीये अँड दे आर गेटिंग फर्टिलाइज नाही, देर इज नो गॅमेट नो फर्टिलायझेशन. म्हणजे जे काही तिथे बनतोय एक पॅरेंट पासून जे काही ऑफस्प्रिंग बनतोय तो एक्झॅक्टली सिमिलर आहे बिकॉज इट इज युनिपॅरेंटल डेव्हलपमेंट. देर इज अ मायटोटिक सेल डिव्हिजन. Absence of genetic recombination is a drawback and it is a fast process and advantage of the reproductive method. इथे आता काय आहे, इथे व्हरायटी नाहीये. तर जर आपल्याला एकच एकच व्हरायटीचे आपल्याला सगळे ऑर्गॅनिझम पाहिजे असेल तर दिस असेक्शुअल मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट. असेक्शुअल मेथड मध्ये आता सेम सेल्स राहत आहे. सो इथे कोणता सेल डिव्हिजन होणार आहे आपला मायटोसिस. आणि सेक्शुअल मध्ये कोणतं होणार आहे पटकन मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. सेक्शुअल मध्ये कोणत्या प्रकारचा सेल डिव्हिजन होणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा सेल डिव्हिजन होणार आहे असं विचारते. हॅलो हॅलो मुलांनो. येस मिओसिस. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स तयार करण्यासाठी देर इज अ मिओसिस सेल डिव्हिजन इन विच इथे आपण हॅप्लॉइड गॅमेट बनवतोय फ्रॉम अ डिप्लॉइड सेल दॅट इज स्पर्म अँड युअर ओवम. येस. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याकडे बरेच प्रकार आहे. सर्वात पहिला आहे बायनरी फिशन. हे बघा हे अमिबामध्ये. अमिबामध्ये आता बायनरी फिशन म्हणजे काय, फिशन म्हणजे काय, दोन तुकडे पडणे. बायनरी म्हणजे किती तुकडे पडले, बाय म्हणजे काय दोन. ठीक आहे, एका अमिबापासून दोन तुकडे पडले. कसं पण होतंय हे. इथे काही आपण जेनेटिक मटेरियल बघत नाहीये. इथे आपण हॅप्लॉइड डिप्लॉइड काहीच बघत नाहीये. डायरेक्टली हा पॅरेंट अमिबा आहे आणि ते दोन डॉटर अमिबा आहे. डायरेक्टली ते डिवाइड झाले आणि त्याचे दोन तुकडे झाले. असं सेम आपल्याला बघायला भेटतं मुलांनो पॅरामोशियम मध्ये सुद्धा. पॅरामोशियम मध्ये बघा पण कसं आहे ते बायनरी फिशन ट्रान्सवर्स आहे. ट्रान्सवर्स म्हणजे काय, आडवं आहे. हे बघा ते असं 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 कट होतंय, आडवं कट होतंय. अमिबामध्ये असं काहीच नाहीये. अमिबामध्ये कसं पण कुठे पण काही पण कट होऊ शकतो. पण पॅरामोशियम मध्ये कोणता प्रकार आहे, ट्रान्सवर्स बायनरी फिशन. हा नेक्स्ट आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. हे तुम्हाला कोणामध्ये बघायला भेटतंय, युग्लिनामध्ये. ठीक आहे, इथे काय होतं आता बघा हे असे व्हर्टिकल कट होत आहे. हे बघा दे आर गेटिंग व्हर्टिकली कट. हे बघा हे असं डिवाइड झालं बघा, हे व्हर्टिकली दोन भागामध्ये डिवाइड झालं, उभं कट झालं. सो इट इज कॉल्ड ऍज लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. त्याचं एक्झाम्पल आहे युग्लिना. हे बघा इथे तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे की ऍक्सिस जे आपलं जे ऍक्सिस आहे फिशनचा, आपला जो फिशनचा ऍक्सिस आहे हे बघा ऍक्सिस ऑफ फिशन म्हणजे कोणत्या प्रकारे तो कट होणार आहे तसं आपल्याला भरपूर लक्षात ठेवायचं आहे. अमिबा कसं पण कट होतं तर त्याचं नाव आहे सिम्पल बायनरी फिशन. पॅरामोशियम कसं कट होतंय, आडवा कट होतं तर त्याचं नाव आहे ट्रान्सफर्स बायनरी फिशन. आणि जो तुमचा युग्लिन आहे तो उभा कट होत आहे वर्टिकल, सो त्याचं नाव आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. येस. आता हे सगळं फिशन कशावरती डिपेंड करतो की जेव्हा हे फेवरेबल कंडिशन असतात म्हणजे फूड, ह्याला न्यूट्रियन्स, राहायला जागा वगैरे सगळं प्रोव्हाइडेड आहे, अशा कंडिशनला आपण फेवरेबल कंडिशन म्हणतो. ज्या वेळेस सीझन प्रॉपर आहे, फूड अवेलेबिलिटी आहे, न्यूट्रन अवेलेबिलिटी आहे, तर अशा केसेसमध्येच तुमचा अमिबा जो आहे तो डिवाइड करणार आहे. ठीक आहे, अमिबा किंवा एव्हरी ऑर्गॅनिझम. सो बायनरी फिशन जे आहे ते युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओनली ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. खूप सारं फूड मटेरियल आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. येस. कळलंय सगळ्यांना बायनरी फिशन, पटकन सांगा. ओके गुड. आता नेक्स्ट आपण चालू करूया मल्टिपल फिशन. हे बघा मल्टिपल फिशन म्हणजे काय, आता हे अमिबा हा पॅरेंट अमिबा आहे.
मल्टिपल फिशन म्हणजे काय की मल्टिपल तुकडे पडताय आणि मल्टिपल अमिबा तुम्हाला तयार झालेले भेटताय. आता असं का होतंय बरं? अमिबाला तर चांगला ऑप्शन आहे ना की एकाचे दोन अमिबा बनवायचे. हा एकाचा इतका सारा अमिबा अमिबा का बरं बनवतोय? तर हे लक्षात ठेवा, दिस इज इन अनफेवरेबल कंडिशन. जेव्हा अमिबाला वाटते की तो सेफ नाहीये, त्याला फूड न्यूट्रिएंट वगैरे अवेलेबल नाहीये, तर तो काय करतो, तो त्याच्या बाहेर ना एक असा सिस्ट बनवतो. सिस्ट म्हणजे काय, एक असा मोठा असा पॅकिंग त्याच्यावरती बनवतो तो. त्याचं एक पॅकिंग मटेरियल बनवतो आणि त्याच्या आतमध्ये तो राहतो. त्याला आपण सिस्ट म्हणतो. तर आता या सिस्ट मध्ये काय होतं, अमिबाना डिवाइड करत करत एकाचे दोन, दोनचे चार अमिब्युले तयार करतो. अमिब्युले, ठीक आहे. अमिबाचा छोटा व्हर्जन, अमिबाचा जो बाळ आहे त्याचं नाव आहे अमिब्युले. तर त्याच्यामध्ये खूप सारे अमिब्युले तयार होतात. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन परत येतो, म्हणजे परत त्याला फूड न्यूट्रियन सीझन टेम्परेचर सगळं सगळं नॉर्मल होतो, तेव्हा हा सिस्ट फुटतो आणि आतमधले सगळे तुम्ही छोटे छोटे अमिबुळे बाहेर येतात आणि त्यांनी एक नवीन अमिबा तयार करतात. ठीक आहे. नाव दे आर कॉल्ड ऍज डॉटर अमिबा. आता तुमचं हे घडतो, दॅट इज युअर मल्टिपल फिशन. ठीक आहे. हे सिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ते आपल्याला बोर्ड मध्ये येतो की सिस्ट हे काय असतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. की सिस्ट दुसरं काही नाही तर ते अमिबाची कव्हरिंग आहे, विच इज मेड अप ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ते त्याला प्रोटेक्शन साठी बनलेली असते. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये तो राहतो जोपर्यंत बाहेरचं कंडिशन नॉर्मल होत नाही. एकदा बाहेरचं कंडिशन नॉर्मल झाला की तो फुटतो आणि छोटे छोटे अमिबा अमिब्युले ते सगळे बाहेर येतात आणि ते मोठे होऊन बनतात डॉटर अमिबा. आता नेक्स्ट मुलांना बडिंग, हे बघा. बडिंगचं आपल्याला एक्झाम्पल पण दिलेलं आहे. काय ते बडिंगचं एक्झाम्पल? ईस्ट. बडिंगचं एक्झाम्पल युनिसेल्युलरचा असतो ईस्ट आणि मल्टीसेल्युलरचा असतो हायड्रा. आता आपण जे बघतोय दॅट इज अ युनिसेल्युलर क्लासिफिकेशन. ठीक आहे. सो इथे आपण बघतोय बडिंग इन द ईस्ट. ईस्ट तुम्हाला कुठे सापडतो? ब्रेड मध्ये. ठीक आहे. इट इज अ टाइप ऑफ फंग आहे ना, तर जेव्हा तुम्ही खूप दिवस असं ब्रेड ठेवून दिलं फ्रीज मध्ये, खाऊन फ्रीज मध्ये नाही, ओपन स्पेस मध्ये तुम्ही ठेवून दिलं आणि तुम्ही ते खाल्लंच नाही, तर काय होईल? ते सडायला लागेल. त्याला फंगस लावा, आपण म्हणतो ना की ब्रेडला फंगस लागलाय. तर ते फंगस जेव्हा तुम्ही त्याचा एक पीस काढला, सलाईनचा ड्रॉप वरती त्याला ते स्लाइड तुम्ही ठेवलं आणि तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली बघितलं, तर तुम्हाला तुम्हाला काय दिसतंय की ईस्टने खूप सारे त्याच्या बाळ तयार करून ठेवलेले आहे. त्याचं पूर्ण खानदान त्या ब्रेड वरती प्रेझेंट आहे, म्हणून त्या ब्रेडला पूर्णपणे फंगस लागलेलं आहे. त्याचं कसं काय पॉसिबल आहे? तर तो तिथे ईस्ट काय करतो, तिथे तिथे तो सेल डिव्हिजन करतोय. And that cell division is mitosis, and that type of cell division or the type of reproduction is your budding. बडिंग मध्ये काय होतं आता बघा इथे व्यवस्थित. हा तुमचा ईस्ट आहे. ईस्टच्या बॉडीवरती काय झालं बघा, एक छोटासा असा एक बल्ज झाला. बल्ज म्हणजे काय? जेव्हा आपण नाही काय पिंपल येतो, असं फोडी येते. ठीक आहे. तेव्हा याच्यावरती असं एक बल्ज आला. तो बल्ज नवीन बड तयार झाला तिथे. मग ते बड जे आहे ते ग्रो होत गेलं, असं मॅच्युअर होत गेलं आणि असे तुम्हाला खूप सारे ईस्ट तयार झालेले भेटले, एकावर एक एकावर एक. आणि मग हे कधी सेपरेट झाले? जेव्हा तिथे काय झालं, हे कधी सेपरेट होईल? जेव्हा ते पूर्णपणे मॅच्युअर झालेले असेल, तेव्हा ते पॅरेंट्स पासून सेपरेट होऊन जातील आणि ते नवीन ईस्ट बोललं जाईल. येस. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ युअर बडिंग. आता बघा, आता आपण बघणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. पहिले आपण काय काय संपवलं? असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये आपण बघितलं बायनरी फिशन बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं मल्टिपल फिशन बघितलं आणि थर्ड आपण बघितलं बडिंग. बायनरी फिशन मध्ये आपण 3 प्रकार बघितले: सिंपल बायनरी फिशन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. मल्टिपल फिशन मध्ये आपण अमिबाचा एक्झाम्पल बघितलं आणि बडिंग मध्ये आपण ईस्टचा एक्झाम्पल बघितलं. हे सगळ्यांना कळले का? येस. ओके. सो नाउ वी विल स्टार्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता आपण बघूया मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय काय एक्झाम्पल्स आहे. सर्वात पहिला आहे मुलांनो फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं बघा, हा तुमचा स्पायरोगॅरा आहे. स्पायरोगॅराचे ना 2 तुकडे झाले आणि ते दोन 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 स्पायरोगॅरा बनले. या एका स्पायरोगॅराचे 2 तुकडे झाले आणि ते 2 स्पायरोगॅरा बनले. एकदम सोपं आहे, तुकडे करायचे आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार करायचं, काहीच टेन्शन नाही इकडे. दॅट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. The body of a parent organism breaks up into the fragment and each fragment starts to live as an independent new organism. हर एक तुकडा एक नवीन ऑर्गॅनिझम मध्ये राहायला इंडिपेंडेंटली तो राहतो. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी. अल्गी मध्ये आहे लाईक युअर स्पायरोगॅरा, स्पॉन्जेस लाईक सायकॉन. तुम्हाला या सगळ्यांचे एक्झाम्पल लर्न करायचे आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला बोर्ड्स मध्ये येतील, तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचे एक्झाम्पल लर्न करायचे आहेत. सो हे आपल्याला बघा स्पायरोगॅरा आपल्याला बघायला भेटतंय की वेअर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रन्स अवेलेबल. जेव्हा या स्पायरोगॅराला प्रॉपर फेवरेबल कंडिशन भेटली,
किंवा त्याला फूड, वॉटर, मिनरल सगळं अवेलेबल झालेलं भेटलं, तर हे स्पायरोगेरा पटकन 2 तुकड्यांमध्ये डिवाइड होतो, फ्रॅगमेंट तयार होतात आणि हर एक फ्रॅगमेंट पासून एक नवीन स्पायरोगेरा बनण्याची क्षमता असते. इट इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट मुलांनो, रिजनरेशन. आता हे तर एकदम मॅजिकल आहे. रिजनरेशन म्हणजे काय बघा, हे तुम्हाला रोज बघायला भेटतं. आपल्या पालची शेपूटचं बघा, तुम्हाला एक्झाम्पल माहिती असेल की आपल्या जे पालची जी शेपूट असते ती जर तुम्ही कट केली तर त्याला परत शेपूट बनवायची क्षमता असते. ते आजकाल आपल्याला रील मध्ये वगैरे पण खूप बघायला भेटतं की पालची जी शेपूट आहे ती कट झाली तर ती परत बनण्याची क्षमता असते. तर दॅट इज ऑल्सो टाइप ऑफ रिजनरेशन ओनली. इथे आता आपण कोणतं रिजनरेशन बघतोय की प्रॉपर रिप्रोडक्शन मध्ये काय त्याचा उपयोग आहे त्या त्या प्रोसेसचा. तर तिथे आपल्याला एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. एक वर्म असतो फ्लॅट वर्म. तर तो फ्लॅट वर्म आहे ना, जर तुम्ही त्याचे 1-2 तुकडे करून टाकले, हर एक तुकड्यांपासून आहे ना त्याचं तोंड, त्याची शेपूट तयार होणार. या तुकड्यांपासून पण त्याचे तोंड, शेपूट आणि ह्या तुकड्यांपासून पण त्याचे तोंड आणि शेपूट. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली तुम्हाला तिथे तुकडे करून तुम्ही त्याला नवीन प्लॅनेरिया किंवा नवीन फ्लॅटवर्म रिजनरेट प्रॉपर तसं जसं त्याचं स्ट्रक्चर होतं, त्याला डोळे होते, शेपूट होते, ते सगळं ऍज इट इज त्या तुकड्यांमध्ये तयार होणार आहे. म्हणून त्याला आपण बोलतो रिजनरेशन. इट इज अ डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. दिस इज an example of limited regeneration. However, under certain condition, an animal planaria breaks up its body into two parts. हे बघा, ह्यानी त्याचे 2 बॉडी मध्ये कट डाऊन झालं ते, अँड देअर आफ्टर इच पार्ट बघा, ह्या पार्ट आता बघा, हे वाटतं तुम्ही तुकडा केला तयार, ह्याने त्याचे बघा शेपूट तयार करून घेतली. तुम्ही हा तुकडा तयार केला तर बघा त्या तुकड्याने बघा त्याचे हेड तयार करून घेतलं. सो इथे प्रॉपर काय दिसतंय आपल्याला, रिजनरेशन दिसतंय. कळते का सगळ्यांना? येस. सो इथे आपलं रिजनरेशनचा टॉपिक संपतो. आता आपण पुढे बघूया बडिंग. आत्ताच आपण जस्ट वरती एक बडिंग बघितली होती. ती बडिंग कोणामध्ये होते पटकन मला टेक्स्ट मध्ये सांगा. आताचे तुम्हाला मी जस्ट थोड्या वेळा अगोदर बडिंग शिकवलं, तर ते बडिंग कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये होते? कोणत्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला ते बघायला भेटलं आता? येस, ईस्ट सेल. तुम्ही सगळे जागे आहोत ना? व्हेरी गुड. आता मला असंच इकडे लक्ष पाहिजे. आता हा वाला जो बडिंग आहे, हे बडिंग आहे तुमचं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. ठीक आहे. हायड्रा जो आहे तो पाण्यामध्ये असतो. जेव्हा या हायड्राला सगळं फेवरेबल कंडिशन भेटतो, त्याला फूड, न्यूट्रियन्स, मिनरल, क्लायमेट वगैरे त्याला जेव्हा त्याला हे सगळं भेटतो, तेव्हा या हायड्रावरती ना एक अशी छोटीशी पुडी बाहेर येते. दॅट इज कॉल्ड एज बर्ड. याला ना सगळं नरिशमेंट वगैरे भेटतो, फूड, वॉटर, मिनरल्स, टेम्परेचर, त्याला सगळं एकदम नॉर्मली भेटतो. आणि आणि या छोट्याशा बर्डची ग्रोथ आहे ना एका नवीन मोठ्याशा हायड्रामध्ये होतं. त्याला आपण बोलतो मॅच्युअर हायड्रा. मग तो एकदा मॅच्युअर झाला की हा सेपरेट होऊन जातो. इट इज कॉल्ड एज बडिंग. ठीक आहे. सो जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत तो पॅरेंट हायड्रावरती डिपेंड राहतो. एकदा तो मोठा झाला, मॅच्युअर झाला की तो सेपरेट होऊन जातो आणि एक त्याचं नवीन 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 मॅच्युअर हायड्रा तयार करतो. तो त्याची एक नवीन लाईफ तयार करतो. दिस इज एक्झाम्पल ऑफ बडिंग इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता नेक्स्ट मुलांनो, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. काय असतं याचा मिनिंग? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय बरं आता? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे प्लांटच्या एका पार्ट पासून एक नवीन प्लांट बनण्याची क्षमता असणे. समजा बघा, आता तुम्ही ऐकलं असेल आपल्या घरीच चालू होतंय. आपली मम्मीला जेव्हा एखादं गुलाबाचं झाड लावायचं असेल, तर ती बघा बाजूला काकूना सांगते, मला तुम्ही गुलाबाची फांदी द्या बरं, फांदी. मग ते आपण फांदी घेऊन येतो. ती फांदी आपण डायरेक्ट लावून देतो, तर मग ते डायरेक्टली त्याच्यामधलं ते झाड येऊन जातो. इथे तर आपण काहीच गॅमेट वगैरे तयार नाही केले, आपण नाही इथे काही फर्टिलायझेशन केला, आपण काहीच नाही केला. फक्त ते स्टेम कट केला आणि ते स्टेम आपण लावून दिलं आणि ते झाड येऊन गेला. तर इट इज अ टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, की प्लांटच्या एका व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून एक नवीन प्लांट बनण्याची क्षमता असणे. आता हे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं स्टेमचं. आता हे तुमच्या लीफ मध्ये पण होणार आहे, रूट मध्ये पण होणार आहे. ठीक आहे. कोणताही पार्ट आपण कट करून लावू शकतो वेगळ्या वेगळ्या प्लांट्स मध्ये. आता फॉर एक्झाम्पल तुमचं पोटॅटो. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जेव्हा ते पोटॅटो खूप दिवस घरी ठेवता, तर बघा त्याच्यावरती बघा असे कोंब फुटतं. त्याला आपण म्हणतो ना की पोटॅटोला डोळे आलेले आहे असं त्याला म्हणतो. ठीक आहे. डोळे त्याला येत नाही, पण ते कोंब असते जिथून एक नवीन झाड बनण्याची क्षमता असते. तुम्ही जर तो बटाटा घेऊन लावले ना पूर्ण शेतीमध्ये, तर मग तुमचं तिथे झाड येऊन जाणार. तर इथे तर आपण काहीच गॅमेट वगैरे वापर नाही केला, इथे आपण काहीच फर्टिलायझेशन नाही केला. आता क्लासिकल सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण जबकि प्लांट मध्ये जो तुम्ही बोलले होते की प्लांट्स मध्ये तर सेक्शुअल पाहिजे असतो, पॉलिनेशन वगैरे ते 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 सगळं पाहिजे असतो. पण प्लांट सुद्धा तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतो.
दॅट इज बाय दिस व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. येस. इथे आता बघा भरपूर एक्झाम्पल तुमच्याकडे आहे. आईज तुम्हाला जे बोलली ना मी आता की पोटॅटो मध्ये डोळे असतात, ते दॅट इज एक्झाम्पल ऑफ ट्युबर. वेरॅज ब्रायोफायलम मध्ये आपण लीफची मार्जिन युज करतो. शुगर केन ग्रासेस मध्ये पण आपण बर्ड युज करतो. अशी फांदी कट करतो की ज्याच्यावरती खूप सारे बर्ड असतात, म्हणजे मग ते आपण कट करून लावून दिलं की तो झाड पटकन येऊन जाणार. नेक्स्ट आता स्पोर फॉर्मेशन. हे पण आपल्या ब्रेड वरती असतो. ठीक आहे. आता हे काय दिस इज अ फंगस. हे आपल्या भाकरीवरती किंवा ब्रेड वरती, ओला ब्रेड वरती आपण जर त्याला ह्युमिड प्लेस, ह्युमिड म्हणजे काय, दमट वातावरणामध्ये जेव्हा आपण त्याला ठेवलं तर 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ह्या ब्रेड आणि भाकरीवरती फंगस तयार झालेली भेटेल. आता हे फंगस जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं की तुम्हाला बघा काय दिसतंय, तिथे बघा असे गोल गोल स्ट्रक्चर्स आहे. दिस इज कॉल्ड एज म्युकर. आणि ह्याचे जे असे फांत्या आहे, असे खूप सारे, त्याला स्टेम लाईक स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज हायफी. आणि इथे रूट लाईक स्ट्रक्चर आहे, इट इज कॉल्ड एज रिझॉइड. तर आता काय होतं, हे असं आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघायला भेटतोय. आणि जर ना ह्याला आता आपण थोडस पण जर ह्याला प्रॉपर फेवरेबल कंडिशन भेटलं तर काय होईल, हे जे आहे ना हे हे फुटून जाईल. हे स्पोरॅन्जियम फुटेल आणि इथून बाहेर सगळे स्पोर्स बाहेर येऊन जाईल. हर एक स्पोर मध्ये क्षमता आहे, हर एक स्पोर मध्ये क्षमता आहे एक नवीन फंगस बनण्याची. ठीक आहे. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ युअर म्युकर. याचं नाव आहे म्युकर. येस, कळलं सगळ्यांना. दिस इज युअर स्पोर फॉर्मेशन. इथे आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्णपणे संपतो. एकदा परत बघून घे, तुम्हाला काही डाऊट आहे का? देन वी विल स्टार्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन. येस. चलो, आता आपण बघूया सेक्शुअल रिप्रोडक्शन. जसे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. सो दे आर कॉल्ड एज बाय पॅरेंटल. हे पॅरेंट्स पहिले गॅमेट तयार करतात, दॅट इज कॉल्ड एज गॅमेट फॉर्मेशन. स्पर्म आणि एग तयार होतात. किंवा तुमच्या प्लांट्स मध्ये पोलन ग्रेन आणि ओवम, तिथे पण तेच तयार होतात, मेल आणि फिमेल गॅमेट. तसंच सेम हे गॅमेट पुढे जाऊन होतात फर्टिलाइज, दॅट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. त्याच्यापासून बनतो झायगोट. मग हे झायगोट पासून पुढे जाऊन एम्ब्रिओ बनतो. त्या एम्ब्रिओ पासून पुढे जाऊन फिटस म्हणजे बाळ बनतो, ज्याला आपण मम्मीच्या पोटामध्ये फिटस बोलतो. आणि मग ते पूर्णपणे बाळ बनल्यानंतर त्याचं आपल्याला ते बाळ बाहेर येतो. असं ह्युमन बिंग मध्ये. पण झायगोट बनल्यानंतर एम्ब्रिओ पण तुमच्या प्लांट मध्ये पण बनतो. त्या एम्ब्रिओ पासून फक्त इथे बाळ बनण्यापेक्षा इथे काय बनतो, आता फ्रूट बनतो, सीड बनतो आणि मग फ्रूट बनतो. ठीक आहे. सो सेक्शुअल रिप्रोडक्शनची ऑलमोस्ट सगळी प्रक्रिया सगळ्यांमध्ये सेमच आहे. सो नाव वी विल स्टार्ट डिरेक्टली इन द प्लांट्स. हे बघा, प्लांट मध्ये आता जो की प्रॉपर तुमचा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे तो कोण असतो बरं, तुमचा फ्लावर. आता फ्लावर मध्ये एक तर तुमचे पेटल्स आहे आणि एक असतील तुमचे सेपल्स. पेटल म्हणजे काय, जे की रंगबिरंगी असतात. हे बघा, दिस इज युअर कलरफुल पेटल्स. या पेटल्सचं अजून एक नाव आहे कोरोला. आणि बघा एखाद्या असं ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतो, इट इज कॉल्ड एज सेपल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅलिक्स. आता ह्याच्या या फ्लावरच्या आतमध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतात. मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरला आपण बोलतो अँड्रोशियम. काय बोलतो आपण त्याला, अँड्रोशियम. या अँड्रोशियमला ह्याचा इंडिव्हिज्युअल ह्याला एकेकाला बोलतो स्टेमेन. आणि त्या स्टेमेनचे असतात 2 पार्ट, दॅट इज अँथर आणि फिलामेंट. येस. अँथरच्या आतमध्ये काय तयार होतात बरं, पोलन ग्रेन्स. आणि आता बघा सेंटरला बघा आता काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. इट इज कॉल्ड एज गायनोशियम. त्याचे बघा काय काय पार्ट्स आहे, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. आणि ह्यांना एकच स्टिग्मा स्टाईल ओव्हरीला आपण कार्पेल बोलतो. आणि त्या सगळ्या कार्पेलला एकत्र आल्यानंतर आपण प्रॉपर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बोलतो, विच इज कॉल्ड एज गायनोशियम. ठीक आहे. आता हे तुमचं आहे फ्लावर विच इज अ बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजे काय की इथे दोघं मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दोघं प्रेझेंट आहे. सो इट इज कॉल्ड एज बायसेक्शुअल. त्याचं एक्झाम्पल आहे हिबिस्कस. आपल्याला नाही का जे बघायला भेटतं जास्वंदाचं फुल, ते तुमचं एक्झाम्पल असेल बायसेक्शुअल फ्लावरचा. इफ द फ्लावर इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल, जर या फ्लावर ला फक्त एकच वल असला, फक्त मेल किंवा मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असला, तर आपण ह्याला बोलतो युनिसेक्शुअल. अँड इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट, फक्त जर अँड्रोशियम असला तर आपण बोलतो हा मेल फ्लावर आहे. फक्त जर गायनोशियम असला तर आपण बोलतो हा फिमेल फ्लावर आहे. आता काही काही फ्लावरला पेडिसेल असतो. पेडिसेल म्हणजे काय, ते खालचं नाही का, ते फांदी जे आपण पकडतो. ठीक आहे. दुसऱ्यांना देताना आपण जे खालचं फ्लावर जो पकडतो, इट इज कॉल्ड एज पेडिसेल. येस. आता हे जे आपलं पेडिसेल आहे, जर त्या फ्लावरला पेडिसेल असला तर इट इज कॉल्ड एज पेडिसिलेट फ्लावर.
आणि पेडिसिलर फ्लावर, आणि जर त्याला पेडिसिल नसला तर इट इज कॉल्ड एज सेसाइल फ्लावर. ठीक आहे. Androecium is a male worm and the members are called as stamen. Gynoecium is a female worm and its members are called as carpel. आता एक तर हे फ्री असेल किंवा हे सेपरेटेड असेल. म्हणजे काय, एक तर सगळे अँड्रोशियम जे आहे एक तर ते सगळे फ्युज्ड असेल किंवा मग सगळे ते फ्री असेल. म्हणजे अँथर फिलामेंट एक तर हे असे सगळे वेगळे वेगळे असेल किंवा हे सगळे फ्यूज असेल. नेक्स्ट आता आपलं पॉलिनेशन. आता फायनली आपलं जे फ्लावर आहे त्याच्यामध्ये पोलन ग्रेन पण तयार झालेलं आहे आणि तुमचं स्टिग्मा सेल ओव्हरी पण आहे समजा. तर आता हे तर बायसेक्शुअल फ्लावर मध्ये येतात तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. बायसेक्शुअल फ्लावर मध्ये येतात तर त्याच फ्लावर मध्ये पोलन ग्रेन आणि त्याच फ्लावर मध्ये स्टिग्मा आहे. पण व्हॉट इन द केस ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर, म्हणजे इथे एक प्लांट आहे जो की पूर्णपणे मेल आहे आणि तिकडे एक प्लांट आहे जो की पूर्णपणे फिमेल आहे. तर आपल्याला ह्याचे पोलन ग्रेन तिकडे घेऊन जावं लागेल, बरोबर. तर ते तिकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस बोलावं लागेल विच इज कॉल्ड एज पॉलिनेशन. दॅट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर ऑफ दिस फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ दॅट फ्लावर इज कॉल्ड एज पॉलिनेशन. आणि ह्याला तुम्हाला लागणार एजंट. आता एजंट कोणते कोणते असतात, एक असतं तुमचं बायोटिक एजंट लिव्हिंग आणि दुसरं असतो अबायोटिक एजंट. बायोटिक एजंट मध्ये काय काय आहे बरं, बटरफ्लाय, इन्सेक्ट आहे, बर्ड आहे, बॅट आहे, तुम्ही स्वतः पण आहे. ठीक आहे, दॅट इज अ बायोटिक एजंट. आणि अबायोटिक मध्ये काय असतं, नॉन लिव्हिंग, म्हणजे कोणते कोणते, विंड आणि वॉटर. येस. सो फायनली आता हवेने, वॉटरने किंवा इन्सेक्टने उडून उडून तुमचं पोलन आलेलं आहे तुमच्या स्टिग्मा पर्यंत. आता पुढे काय होतं, आता या पोलन मध्ये ना मुलांना 2 मेल गॅमेट असतात, 2 मेल गॅमेट. ठीक आहे. आणि तुमचं जे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे फिमेल, तिथे फक्त एकच ओवम असतो. आता होतं काय, हे जे पोलन इथे पडला एकदा, ठीक आहे, आता तो इन्सेक्ट घेऊन आला, तो आला होता ऍक्च्युली तो एक फ्लूइड खायला आला होता. त्या फ्लूडचं नाव तो असतो नेक्टर फ्लूड, जे की फ्लावर मध्ये असतो. तो ते खाण्यासाठी येतात पण त्याच्या तोंडामध्ये चुकून पोलन ग्रेन राहून जातात. आणि जेव्हा हा इन्सेक्ट दुसऱ्या फ्लावरवरती तेच सेम खायला जातो नेक्टर फ्लूड, तेव्हा त्याचं तोंड उघडतो आणि ते पोलन ग्रेन खाली पडतात. असं होतं ते पॉलिनेशन. तो काय स्वतःहून करत नाहीये, त्याचा तो सेल्फिश पण आहे. तो त्याचा बघतोय पहिला फायदा की मला तो नेक्टर फ्लूड खायला भेटेल की नाही भेटेल, तरच तो पोलन ग्रेन त्याच्या तोंडामध्ये राहून जातात चुकून. आणि जेव्हा तो खायला जातो दुसऱ्या फ्लावरचा, तेव्हा तो तोंड ओपन करतो आणि ते पोलन ग्रेन खाली पडतंय. आता वन्स द पोलन ग्रेन इज रिच इन टू द स्टिग्मा, तर त्या पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट असतात. तिथे एक ट्यूब बनते, जे ट्यूब त्याला ओवम पर्यंत घेऊन जाते. हे बघा, इथे एक अशी ट्यूब बनते, जे ट्यूब त्याला ह्या ओवम पर्यंत घेऊन जातात. या पोलन ग्रेन मध्ये असतात 2 मेल गॅमेट. हे बघा, हे 1 आणि 2, 2 मेल गॅमेट. ते सगळे इथे पोहोचले बघा, आता ओवम मध्ये पोहोचलेले आहे. या ओवम मध्ये पोहोचल्यानंतर हे पोलन ट्यूब, या ओवमला आपण थोडं झूम करून बघूया. तर इथे बघा काय काय आहे. वरती 3 प्रकारचे सेल्स आहे कॉल्ड एज, सॉरी, 2 प्रकारचे सिनर्जिड आहे आणि एक प्रकारचा तुमचा एक सेल आहे. इकडे बघा हे 3 आहे विच इज कॉल्ड एज अँटीपोडल सेल. आणि सेंटरला आहे पोलर न्यूक्लिय. आता होतं काय, 2 मेल गॅमेट आतमध्ये आलेले आहे. एक मेल गॅमेट बोलण्यानुसार एका फिमेल गॅमेट सोबत फ्यूज होतो टू मेक अ झायगोट. आणि दुसरा मेल गॅमेट जो आहे तो या पोलर न्यूक्लिया सोबत फ्यूज होतो टू फॉर्म एंडोस्पर्म. हे एंडोस्पर्म त्या फ्रूटला बनवण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट लागतं आहे ते एंडोस्पर्म तुम्हाला देणार आहे, जे की सेकंड मेल गॅमेट आणि ह्या पोलर न्यूक्लिय फ्यूज होऊन बनलेला आहे. येस. कळलं सगळ्यांना, हे डबल फर्टिलायझेशन हे तुम्हाला बोर्डचा टॉपिक आहे. एकदा बघून घे तुम्हाला कळलेलं आहे का. डबल फर्टिलायझेशन बघा तुम्हाला कळले का. येस. गुड. सगळ्यांना कळलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. आता नेक्स्ट मुलांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. आता ह्युमन बिंगचं सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप सॉर्टेड आहे. मेलचे 23 क्रोमोझोम, फिमेलचे 23 क्रोमोझोम फ्यूज होतात आणि आपण बनतो 46 क्रोमोझोमचे. आता आपल्या या 46 क्रोमोझोम मध्ये 23 पेअर असतात, जोडी आहे 23ची. 23ची एक जोडी पप्पांकडून आली आहे आणि एक जोडी नाही, 23 फक्त पप्पांकडून आलेले आहे आणि 23 मम्मीकडून आलेले आहे. आता दोघं एक एक तुम्हाला सेक्स क्रोमोझोम देतात. मम्मी नेहमी एक्स क्रोमोझोम देते, पप्पा एक्स किंवा मग वाय देतो. तर जेंडर ऑफ अ चाइल्ड कोण डिसाईड करतो बरं, तुम्ही मला सांगा, तुम्हाला माहिती असेल हे.
की जेंडर ऑफ अ चाइल्ड, की बाळ मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, हे पप्पा डिसाईड करतात की मम्मी, म्हणजे कोणाचे क्रोमोझोम डिसाईड करतात? सांगा बरं मला. व्हेरी गुड. बिकॉज स्पर्म्स मध्ये एक्स किंवा वाय क्रोमोझोम असणार आहे, पण फिमेल मध्ये फक्त एक्स क्रोमोझोम असणार आहे. तर फिमेल तर नेहमी एक्स देणार आहे. तर पप्पांकडून वाय आला तर मुलगा होईल, पप्पांकडून एक्स आला तर मुलगी होईल. सॉर्टेड आहे. आता आपण बघूया मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला व्यवस्थित बघा. इथे आता ऑलमोस्ट सगळे ऑर्गॅनेल्स, सगळे पार्ट्स पेअर मध्ये आहे. फक्त खूप कमी पार्ट्स आहे जे की सिंगल सिंगल आहे. ते आपण बघूया आता. आता नीट लक्ष द्या. हे जे दोन असतात, दिस इज कॉल्ड एज टेस्टिस. हेच मेन आहे. याच्यामध्ये असतो सेमिनिफेरस ट्युब्यूल. जे सेमिनिफेरस ट्युब्यूल आपल्याला स्पर्म सेल्स तयार करायला मदत करतात. आता हे जे टेस्टिस आहे हे बॉडीच्या बाहेर प्रेझेंट आहे. का? टेस्टिस जे होते, जेव्हा एक मुलगा लहान असतो, बाळ असतो, तेव्हा त्याचे हे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, टेस्टिस जे आहे ते त्याच्या पोटामध्ये होता. ठीक आहे. पण जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा ते टेस्टिस खाली डिसेंड झाला बिटवीन द टू लेग्स. का बरं? बिकॉज बॉडीचं टेम्परेचर हाय असतो, त्याच्यामुळे तो स्पर्म्स तयार करून नाही देणार. त्या टेस्टिसला बॉडी टेम्परेचर कमी लागतो, म्हणून ते टेस्टिस वरतून खाली शिफ्ट होतात टुवर्ड्स बिटवीन द लेग, so that there will be a 2 to 3 degree Celsius body temperature less to form sperms. ठीक आहे. म्हणून ह्याला बघा बाहेरून एक कव्हरिंग असते बॉडीच्या बाहेर, विच इज कॉल्ड एज स्क्रॉटम. आता बघा या टेस्टिस पासून एक इथे बाहेर निघतो एक असा स्ट्रक्चर, विच इज कॉल्ड एज इपिडिडायमिस. इपिडिडायमिस पासून बघा अजून एक ट्यूब बाहेर निघालेली बघा इथे आलेला आहे, विच इज कॉल्ड एज वास डिफरन्स. बघा दोघं साईडने आलेल्या आहे ह्या, दॅट इज वास डिफरन्स. वास डिफरन्स आणि इथे वरती किडनी असते. वास डिफरन्स आणि हे जे युरेटर आहे बघा, ते असं तयार करते काहीतरी असं. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे ना तुमचं वास डिफरन्स आहे ना, ते वास डिफरन्स आहे ना, ह्याला असं ओलांडून खाली चाललंय, लूप तयार करतोय तो. ठीक आहे. सो इथपर्यंत आल्यानंतर आता काय झालं बघा, इथे ना ते 3 ग्लँड आता फ्यूज झाले, म्हणजे 3 ग्लँड पासून वेगवेगळे सिक्रिशन आले. पहिला ग्लँड आहे सेमिनल वेसिकल, हे बघा इथे आला, इथे आला बघा हे. आणि बघा आता ह्यांनी ना एकच मोठीशी डक तयार केली. आता या डक मध्ये युरिन पण येणार आहे आणि इकडून हे आलेल्या स्पर्म्स पण येणार आहे. आता हे पहिला ग्लँड आहे तुमचा सेमिनल वेसिकल. दुसरा ग्लँड बघा हा इतका मोठा, दॅट इज प्रोस्टेट ग्लँड. बघा तिसरा ग्लँड आहे बघा, दॅट इज काउपस ग्लँड. या तिघ ग्लँड पैकी कोणता ग्लँड सिंगल आहे? फक्त एकच आहे. बाकीचे दोन पेअर मध्ये आहे. बघा बरं डायग्राम मध्ये. सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि तुमचं काउपस ग्लँड, या तिघ ग्लँड पैकी कोणता एकच आहे, फक्त सिंगल असतो, बाकीचे जोडी जोडीमध्ये असता. बघा बरं. डायग्राम मध्ये बघा पटकन. अरे रिप्लाय करा फास्ट. येस. व्हेरी गुड. नो काउपस ग्लँड बघा, हे बघा, हे काउपस ग्लँड बघा, हे जोडीमध्ये आहे. हे बघा सेमिनल वेसिकल बघा जोडीमध्ये आहे. फक्त एकच कोण आहे? प्रोस्टेट ग्लँड. येस. व्हेरी गुड. सो प्रोस्टेट ग्लँड एकच असतो, बाकीचे दोघं ग्लँड जे असतात ते पेअर मध्ये असतात. येस. तिथे आपल्याला ते सगळं दिलेलं आहे. आता हे जे तिघं ऑर्गन्स आहे, हे तिघं ऑर्गन ह्याच्यामध्ये सिमेंट फ्लुइड बनवतात आणि ते बॉडीच्या बाहेर या पेनिसच्या थ्रू जातात बाहेर. आता या पेनिस मध्ये हे जे डक्ट आहे, इट इज कॉल्ड एज युरिनोजेनिटल डक्ट. या डक्ट पासून स्पर्म पण बाहेर निघणार आहे आणि युरिन पण बाहेर निघणार आहे. इट इज अ कॉमन पॅसेज फॉर स्पर्म ऍज वेल एज युरिन. कळलं तुम्हाला हे? स्पर्म कुठे असतात, कोणत्या फ्लुइड मध्ये असतात? स्पर्म सीमेन फ्लुइड मध्ये असतात. इथे बघा इथे सगळं लिहिलेलं आहे. एकदा मुलांना बघून घ्या एकदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम.
सगळ्यांना कळलं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम? रिप्लाय फास्ट. व्हेरी गुड. नाव वी विल स्टार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकदम सोपं आहे. ठीक आहे, दोघं साईडला दोन ओव्हरीज आहे बघा. हे दोघं साईडला दोन ओव्हरीज आहे. दिस इज युअर ओविडक्ट. ओविडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज फॅलोपियन ट्यूब. खूप जणांना प्रश्न असेल की मॅम हे ओव्हरीला इथे पण तर डक्ट आहे, तर इथून का बरं ते कनेक्ट होत नाहीये? तर हे डक्ट नाहीये, हे अटॅचमेंट आहे, बाहेरून अटॅचमेंट. नाही तर मग अशी ओव्हरी थोडी ना असं हवेत असणार आहे. ते ओव्हरी जे आहेत ते तुमच्या युटेरसला फ्यूज असेल बाहेरून. ठीक आहे, दॅट इज अ ओव्हायरियन लिगामेंट. हे एक लिगामेंट आहे जे या ओव्हरीला युटेरसच्या वॉलशी कनेक्ट करून ठेवतोय. पण ह्याची ओपनिंग याच साईडला आहे, थ्रू द ओविडक्ट. ओविडक्टचं अजून एक नाव असतो फॅलोपियन ट्यूब. आता इथून जे ओवम बाहेर निघतो ते ओवम इकडे आल्यानंतर इथून आत जातो. या आतल्या स्ट्रक्चर जिथे बाळ बनतो, जिथे जिथे एक पूर्ण नवीन आयुष्य तयार होणार आहे, या स्ट्रक्चरला आपण बोलतो युटेरस, बोम्ब ऑफ द बेबी किंवा मग गर्भपिशवी. हे आता खाली जातोय बघा, हे खालची ओपनिंग आहे थ्रू विच द पेनिस इज इन्सर्टेड, आणि इथून सगळे स्पर्म्स आतमध्ये पोहोचवले जातात. दिस पार्ट इज कॉल्ड एज वजायना. दिस इज युटेरस, दिस इज ओविडक्ट अँड दिस इज ओव्हरी. व्हेरी सिम्पल आहे. आता हे जे ओविडक्ट आहे ना मुलांनो, या ओविडक्ट मध्ये ना काय असतं, इपिथेलियम सेल असतात ज्याच्यावरती ना हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, केसासारखे स्ट्रक्चर असतात. हे काय करतात, हे ओवमला पुढे ढकलतात, पुश करतात ओवमला फ्रॉम दिस ओविडक्ट टुवर्ड्स दिस युटेरस. आता नेक्स्ट आहे फिमेलची बॉडी बघूया आपण आता. आता गॅमेट फॉर्मेशन. आता कसं आहे मुलांनो, मेल मध्ये ना स्पर्म्स कधी कधी तयार होतात, जेव्हा तो मेल अडल्ट होऊन जातो. जेव्हा तुम्ही 17-18 वर्षाचे जेव्हा तुम्ही होऊन जातात, किंवा 15 to 18 इयर्स पकडूया, त्यावेळेस बॉडीमध्ये स्पर्म बनण्याची प्रक्रिया चालू होते. पण एका फिमेलच्या बॉडीमध्ये जेव्हा ती फिमेल तिच्या मम्मीच्या पोटामध्ये होते ना, तेव्हाच तिच्या बॉडीमध्ये जे ओवम पासून जे ओवम जिथून बनतात ना सेल्स, ते ऑलरेडी बनलेले होते. दॅट इज युअर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocyte. इमॅच्युअर oocyte आहे ते ओवमच, पण इमॅच्युअर आहे. तर जेव्हा ती एक मुलगी मग तिच्या मम्मीच्या पोटामध्ये होते, तेव्हा तिच्या बॉडीमध्ये 2 ते 4 मिलियन प्रायमरी oocytes तयार झालेले होते. आता जेव्हा ती अडल्ट झाली, तेव्हा बघा किती उरले फक्त. तेव्हा हे याच्यामधून खूप सारे डिस्ट्रॉय झाले, आणि तेव्हा फक्त उरले तुमचे काहीतरी 2 ते 3 लाख. नंतर जेव्हा ती पूर्णपणे प्युबर्टी, पूर्णपणे अडल्ट आला, तर मग फक्त किती उरले? 40,000 ते 50,000. ठीक आहे. आता ह्याच्यामधला हर एक ओवम एका मंथ मध्ये रिलीज होतो. ठीक आहे, हर एक अंडा एका मंथ, म्हणजे एव्हरी मंथ एक अंडा होतो रिलीज. आता बॉडीला काय वाटतं की हर मंथ मध्ये एक एक अंडा रिलीज होत आहे, तर आपलं जे युटेरसची जी वॉल आहे एंडोमेट्रियम, ती थिक होऊन जाते. असं विचार करून की त्या ओवम पासून स्पर्म आतमध्ये येणारच आहे, आणि 100% तिथे बाळ तयार होणारच आहे. म्हणून मग ते जी एंडोमेट्रियमची वॉल आहे ती एकदम थिक होऊन जाते. ठीक आहे, दर महिन्याला. पण आता दर महिन्याला थोडी ना स्पर्म आतमध्ये एंटर करणार आहे, तर दॅट एग रिमेन अनफर्टिलाइज, तो फर्टिलाइज नाही होत. तर ही एंडोमेट्रियमची तयारी, तिथे नवीन नवीन ब्लड वेसल्स बनले होते, नवीन नवीन सेल्स बनले होते, ते सगळं, आणि तो अंडा जो की फर्टिलाइज नाही झाला, ते सगळं बॉडीच्या बाहेर निघतो इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग. त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल बोलतो. येस. तर आता हे मेन्स्ट्रुअल सायकल पहिल्यांदा जेव्हा आली होती, तेव्हा आपण त्याला बोलतो मेनार्क. आणि जेव्हा शेवटची येते तेव्हा ऍट द एज ऑफ 45, त्याला आपण बोलतो मेनोपॉज. कधी येते तर 10 ते 13 वर्षाची जेव्हा एक मुलगी होते, तेव्हा तिला हे मेन्स्ट्रुअल सायकल येण्याची प्रक्रिया चालू होऊन जाते, तेव्हा आपण बोलतो मेनार्क. आणि जेव्हा एक लेडी 45 ते 50 वर्षाची होऊन जाते, तेव्हा हे मेन्स्ट्रुअल सायकल थांबून जातो. त्याच्यानंतर ती रिप्रोडक्शन नाही करू शकत, आणि ह्याच्या पहिले पण ती रिप्रोडक्शन नाही करू शकत. जोपर्यंत तिच्या बॉडीमध्ये हर महिन्याला अंडा रिलीज होतोय, तर तोचपर्यंत ती रिप्रोडक्शन करू शकते. तर जेव्हा ते थांबतो, इट इज कॉल्ड एज मेनोपॉज. ठीक आहे. आता हे बघा, डेव्हलपमेंट अँड युअर बर्थ. झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओविडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. तुम्हाला पण माहिती आहे की आपलं जेव्हा एक सेल बनतो, एकच सेल जेव्हा बनलो होतं ओनली झायगोट, तर त्या झायगोट पासून हा चौथ्या हप्त्यामध्ये इतका बनला, मग 8 वीक्स, मग 12, मग 16, मग 20, 24, 28, 32, आणि पूर्णपणे 36 वीक पर्यंत तो बाळ पूर्णपणे तयार असतो. दिस इज कॉल्ड एज डेव्हलपमेंट अँड बर्थ.
आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेनस्ट्रुअल सायकल. आता बघा, ह्याला आपण असं बघूया. आता मुलांनो व्यवस्थित बघा. दिस इज युअर युटेरस, दिस इज युअर ओवम, आणि हे आहे आपलं असं ओविडक्ट. इथे पण हे ओवम, हे आहे आपलं असं ओविडक्ट. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. आता दर महिन्याला एव्हरी मंथ इथे ओवम तयार होतो. ठीक आहे. ओवम एकच तरी, एक तर ही ओव्हरी किंवा मग ती ओव्हरी, म्हणजे काही फिक्स नाहीये. ठीक आहे. कोणती पण ओव्हरी असू शकते. अल्टरनेट असतं ते, एव्हरी मंथ अल्टरनेट ओव्हरी. आता होतं काय, हे अंडा जेव्हा रिलीज होतो दर दर महिन्याला, तेव्हा काय होतं, आता इथे ना आतमध्ये एंडोमेट्रियमची लेअर तयार होते. एंडोमेट्रियमची लेअर, दिस इज, इथे आता खूप सारे असे ब्लड वेसल्स आहे, खूप सारे सेल्स आहे, असं इथे ना सगळं तयार झालेलं आहे. दिस इज कॉल्ड एज एंडोमेट्रियम. हे काय विचार करून हे ठीक होतो, असं विचार करून की हा जो ओवम तयार झालेला आहे ना, हा ओवम दर महिन्याला बॉडीच्या आतमध्ये स्पर्म येणार आहे, इथून स्पर्म आतील आणि ते फ्यूज होईल. तर त्या झायगोट साठी, त्या बाळासाठी तिथे डेव्हलपमेंटसाठी सगळं भेटलं पाहिजे, म्हणून हे एंडोमेट्रियम जाड झाला होता. ठीक आहे. पण आता जेव्हा हे ओवम फर्टिलाइज झालंच नाही, आतमध्ये स्पर्म जे आहे ते आलंच नाही, तर काय होईल, हे फर्टिलाइज होईल का, हे ओवम नाही होणार. तर हे ओवम, ही एंडोमेट्रियमची लाइनिंग, सगळं 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 ठीक आहे, सगळं बॉडीच्या बाहेर इन द फॉर्म ऑफ ब्लड निघून जातं. ठीक आहे. हे सगळं शेड होऊन जातं, हे सगळंपणे बॉडीच्या बाहेर निघून जातं. ठीक आहे. आता जेव्हा हे बॉडीच्या बाहेर निघालं, तेव्हा आता ह्याची जी एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती परत एकदम बारीक होऊन जाते. जेव्हा हे ब्लिडिंग झाली होती, त्या ब्लिडिंगच्या फेसला आपण पहिला फेस बोलतो, विच इज कॉल्ड एज मेनस्ट्रुअल फेस. मेनस्ट्रुअल फेस, जे किती दिवसाचं असतं, 1st to 5th डे. आपण त्याला पिरियड्स येणे असं म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया काय होणार आहे. आता नीट बघा, आता परत बघूया आता काय होणार आहे. दिस इज युटेरस, हे आहे ओवम, सॉरी ओविडक्ट, हे ओवरी, हे ओविडक्ट. आता बघा, जस्ट आता तुमचा मेनस्ट्रुअल फेज झालेला आहे, ब्लिडिंग झालेली आहे. आता काय होईल, या ओव्हरी मध्ये असलेला सेल विच इज कॉल्ड एज ग्राफियन फॉलिकल, सॉरी सॉरी एक सेकंड ना, ह्याच्यामध्ये असलेला सेल विच इज कॉल्ड एज प्रीमॉडियल फॉलिकल. हा जो प्रीमॉडियल फॉलिकल आहे ना मुलांनो, हा जो प्रीमॉडियल फॉलिकल आहे, त्याची डेव्हलपमेंट होईल एका मोठ्या फॉलिकल मध्ये विच इज कॉल्ड एज प्रायमरी, अजून मोठ्या फॉलिकल मध्ये विच इज कॉल्ड एज सेकंडरी, अजून मोठ्या फॉलिकल मध्ये विच इज कॉल्ड एज टर्शरी, आणि मग अजून मोठ्या फॉलिकल, त्याच्या आतमध्ये आता ओवम रेडी आहे, दिस इज कॉल्ड एज ग्राफियन फॉलिकल. आता सेकंड फेज मध्ये काय होतं, सेकंड फेज मध्ये जे की 6व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत असतो. आता हे मी आपल्या मंथची तारीख नाही बोलत आहे, ज्या दिवशी ब्लिडिंग चालू झाली त्या दिवशी आपण पहिला दिवस कन्सिडर करतो मेन्स्ट्रुअल सायकलचा, ज्यावेळेस पहिले 5 दिवस फक्त ब्लिडिंग होत असते. आता दुसरा फेज आहे मुलांनो, दुसऱ्या फेजचं नाव आहे फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज किंवा प्रॉलिफेरेटिव्ह फेज. आता बघा काय होतं, फॉलिक्युलर फेस मध्ये हे प्रायमरी फॉलिकलचं पूर्ण बनलं आहे, ग्राफियन फॉलिकल, आणि ह्याच्या आतमध्ये कोण रेडी झालेला आहे, ओवम रेडी झालेला आहे. ठीक आहे. आणि प्रॉलिफेरेटिव्ह का बरं, कारण हे जे तुमचं एंडोमेट्रियम होता ना, जो की आता नष्ट झाला होता, तो इथे परत बनायला सुरुवात झालेली आहे, नवीन बनतोय बघा, परत परत नवीन बनतोय. ठीक आहे. परत अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू एंडोमेट्रियम. आता ह्या वेळेस बॉडीमध्ये काय काय वाढलेलं आहे, इस्ट्रोजन हार्मोन वाढलेला आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढलेला आहे, बिकॉज इथे हे फॉलिकल्स पण तयार होत आहे, सो इथे FSH पण वाढलेला आहे. ठीक आहे. हे सगळे हार्मोन आता इथे या
सेकंड फेज मध्ये वाढलेला आहे, जो की किती दिवसापासून असतो? 6th डे ते 13th डे. ठीक आहे. आता बघा काय होतो. आता थर्ड फेज आहे, दॅट इज युअर ओव्युलेशन फेज. ओव्युलेशन फेज जो की किती दिवस असतो? ओनली 1 डे, दॅट इज 14th डे. त्याच्या नावामध्येच आहे ओव्युलेशन. याच्यामध्ये कोणते हार्मोन होतात तयार? तर LH म्हणजे काय? ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन. आता हा हार्मोन काय करतो? तुमचा हा जो ग्राफियन फॉलिकल आहे ना, बघा इथे हा जो ग्राफियन फॉलिकल आहे, हा तुटतो आणि बाहेर तुमचं ओवम रिलीज होतो. दिस इज अ ग्राफियन फॉलिकल. द ओवम इज रिलीज. आता नीट ऐका. हा जो 14वा दिवस आहे, याच दिवशी जर स्पर्म आतमध्ये एंटर झाला तरच होणार आहे फर्टिलायझेशन, म्हणजे तरच ती फिमेल प्रेग्नेंट होऊ शकते. जर आपण हा असा कॅल्क्युलेशन करून 14व्या दिवशी ज्या दिवशी ओवम रिलीज होतोय त्याच दिवशी जर बॉडीमध्ये स्पर्म्स असेल तर त्याच दिवशी फक्त फर्टिलायझेशनची प्रोसेस होऊ शकते, ती फिमेल प्रेग्नेंट बनू शकते. येस. आणि ऑल्सो ओव्युलेशनच्या वेळेस ही थिकनेस एकदम पूर्णपणे वाढलेली असते. आता बघा, आता फोर्थ फेज आहे सिक्रेटरी फेज किंवा ल्युटियल फेज. हे किती दिवसात आहे? 15 to 28 डे. आता हे एक वेटिंग पिरियड असतो. ठीक आहे. ज्या वेळेस जर बॉडीमध्ये आता ह्या 14 दिवशी जर स्पर्म आतमध्ये गेला असेल तर ते स्पर्म ह्याच्यासोबत फ्यूज होऊन इथे पूर्णपणे असं एम्ब्रियो तयार होईल आणि इथे येऊन ते बाळ फ्यूज होऊन जाईल. तितका तो वेळ दिलेला आहे. पण जर आता हे ग्राफेन फॉलिकल तुटला आणि हा ओवम रिलीज झाला होता, तर आता या उरलेल्या ग्राफियन फॉलिकलचं काय झालं बरं? आता हा जो तुमचा उरलेला ग्राफियन फॉलिकल आहे हा कन्वर्ट झाला कॉर्पस ल्युटियम मध्ये, आणि त्या कॉर्पस ल्युटियमने तयार केला हार्मोन, त्याने एक हार्मोन सिक्रेट केला कॉल्ड ऍज प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. या प्रोजेस्टेरॉनने आता काय केलं? तर ह्या प्रोजेस्टेरॉनने प्रेग्नेन्सीला मेंटेन केलं. इट मेंटेन द प्रेग्नेन्सी. पण जेव्हा कळलं, इतक्या दिवस थांबून पण जेव्हा कळलं की अरे हा ओवमचं फर्टिलाइज झालाच नाहीये, तर काय होतो? हा जो कॉर्पस ल्युटियम ना, हा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जातो आणि हा कन्वर्ट होऊन जातो कॉर्पस अल्बिकन्स मध्ये, जे की एक व्हाईट पॅच आहे. एक व्हाईट कलरचा एक पॅच आहे, एक डाग आहे जो आपल्या ओव्हरी वरती तयार होऊन जातो की एक फर्टिलाइज नव्हता झाला. ठीक आहे. तर सगळ्यांना कळलं का? तर मेन्स्ट्रुअल सायकल एकदा एकदा परत बघून घ्या. पहिले 5 दिवस फक्त ब्लिडिंग होत असते, एंडोमेट्रियम पूर्णपणे शेड होतो, बिकॉज ओवम जो झाला तर रिलीज तो फर्टिलाइज नाही झाला, म्हणून त्यासाठी बनलेले सगळे ब्लड वेसल्स डिस्ट्रॉय झाले पहिले 5 दिवस. नंतर परत नवीन तयारी केली, परत हा प्रायमरी फॉलिकलचा बनला, सेकंडरी टर्शियरी ग्राफियन फॉलिकल, आणि हे एंडोमेट्रियम परत ठीक झाला. त्याला तुम्हाला लागलो इस्ट्रोजन आणि FSH, दॅट इज 6वा ते 13वा दिवशी होता. 14th डे ला झाला ओव्युलेशन. ह्याच दिवशी अंडा रिलीज होतो आणि जर ह्याच दिवशी जर बॉडीमध्ये स्पर्म एंटर झाला असेल तर होणार आहे तुमचं फर्टिलायझेशन. यावेळेस बघा कोणता हार्मोन बॉडीमध्ये रिलीज झालेला आहे? ल्युटिनायझिंग हार्मोन. ही फक्त एकच दिवसाची प्रक्रिया असते. दुसरे सिक्रेटरी फेज और ल्युटियल फेज. या फेज मध्ये आता काय 15 to 28 डेचा हा सायकल आहे. या फेज मध्ये हे वेटिंग चालू आहे. हा जो उरलेला जो ग्राफिन फॉलिकल होता हा कन्वर्ट झालाय कॉर्पस ल्युटियम मध्ये, त्यांनी सिक्रेट केला आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन, जे की जर हे फर्टिलाइज झालेलं असेल तर त्या प्रेग्नन्सीला तो मेंटेन करणार, आणि जर हे नाही झालं, हे पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आणि कशामध्ये ते कन्वर्ट होऊन जाईल? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये. ठीक आहे. कशामध्ये? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये. बघा तुम्हाला कळले का पूर्णपणे मेन्स्ट्रुअल सायकल? याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. येस, व्हेरी गुड. स्क्रीनशॉट काढला सगळ्यांनी? काढून घ्या.
हैंग हो गया ये लगता। आता बघा मुलांनो, काही काही मेथड्स आहे जे ज्यांना नॉर्मली फर्टिलायझेशन होत नाही, तर त्यांना मग काय करायचं असतं. फर्स्ट आहे इन विटो फर्टिलायझेशन, म्हणजे आपण नाही का बोलतो टेस्ट ट्यूब बेबी. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर मेल पॅरेंटच्या बॉडीमधून स्पर्म, फिमेल पॅरेंटच्या बॉडीमधून ओवम काढून लॅबोरेटरीमध्ये लॅबमध्ये त्यांना फ्यूज करून बनवलं जातं तुमचं झायगोट. हे झायगोटला 2 ते 3 ते 4 सेल डिव्हिजन झाल्यानंतर जेव्हा ते 8 सेल बनतात, तेव्हा आपण त्याला इंट्रोड्यूस करतो मदरच्या युटेरस मध्ये. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज IVF. म्हणजे तो काय बेबी पूर्णपणे टेस्ट ट्यूब मध्ये नाही नाही बनलेला आहे. ते झायगोट फक्त बनलाय टेस्ट ट्यूब मध्ये, लॅब मध्ये. आणि ते नंतर तो झायगोट मोठा झाला, 2 सेल, 3 सेल, 4 सेल झाले, तेव्हा आपण त्याला परत मम्मीच्या युटेरस मध्ये टाकून दिला. तिथे तो तो 9 महिने पूर्णपणे ग्रो करणार आहे. नेक्स्ट आहे सरोगसी. सरोगसी पण तुम्हाला माहिती आहे. आता समजा इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही टेस्ट बेबी केला, तरी पण त्या झायगोट त्या फिमेलच्या युटेरस मध्ये तिथे तो जो बाळ राहू नाही शकत आहे. तर आपण काय करूया, फिमेल आणि हेच पॅरेंटचे स्पर्म आणि एग असणारे, फक्त ते झायगोट आपण जे आता बनवलं ना टेस्ट बेबी मध्ये आपण जे बनवलं आता झायगोट बनवलं, ते झायगोट त्या मम्मीच्या युटेरस मध्ये टाकण्यापेक्षा दुसरी एक फिमेलच्या युटेरस मध्ये टाकूया. त्या फिमेलचा आपण फक्त युटेरस यूज करतोय 9 महिन्यासाठी. स्पर्म आणि एग या कपलचेच आहे. दॅट इज कॉल्ड एज सरोगसी. नेक्स्ट आहे स्पर्म बँक और सिमेंट बँक. याच्यात तुम्हाला मूवी पण बघायला भेटेल, विक्की डोनर म्हणून एक मूवी आहे, विक्की डोनर म्हणून आयुष्मान खुरानाची. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे स्पर्म डोनर काय असतं. इथे ना एक जसं आपल्याकडे नाही का ब्लड बँक आहे, तसं स्पर्म बँक असतो. तिथे खूप सारे स्पर्म कलेक्ट असतात आणि ते कोणाचा स्पर्म आहे ते नाव गाव वगैरे काही काही लिहिलेलं नसतो. ज्या कपल्सला स्पर्मची गरज आहे ते त्या स्पर्म बँक मध्ये जाऊन स्पर्म कलेक्ट करू शकतात. नेक्स्ट आहे ट्विन्स. आता हे काय असतं. जेव्हा आता एक मदरचा ओवम, फिमेल पप्पांचा स्पर्म, मम्मीचा ओवम फ्यूज झाले, बनला झायगोट. आता या झायगोटचे जर 2 तुकडे झाले आणि 2 बाळ तयार झाले, इट इज कॉल्ड एज ट्विन्स, आयडेंटिकल ट्विन्स. बिकॉज ते एकाच झायगोट पासून बनलेले आहे, सो दे आर कॉल्ड एज मोनोझायगोटिक ट्विन्स. पण जर एक ओवम इथे, एक ओवम इथे, एक स्पर्म इथे, एक स्पर्म इथे, चुकून जर फिमेलच्या बॉडीने एका महिन्यामध्ये 2 अंडे देऊन टाकले, तर ते 2 अंडे प्लस 2 स्पर्म फ्यूज झाले, ते बनले झायगोट. त्या झायगोट पासून बनले 2 बाळ. आता तुम्हाला सांगा, हे जे डाय झायगोटिक आहे, 2 वेगळ्या वेगळ्या झायगोट पासून जे बनलेले ट्विन्स आहे, ते सेम दिसेल का? सांगा मला पटकन, ते सेम दिसेल का? वेगळ्या वेगळ्या झायगोट पासून बनलेले ट्विन्स सेम दिसेल का? अरे नाही, सेम नाही दिसणार. सेम नाही दिसणार. कारण 2 वेगळे वेगळे स्पर्म्स, वेगळे वेगळे ओवम आहे. 2 वेगळे ओवम आहे, 2 वेगळे स्पर्म आहे. तर दोघं बाळ एकदम डिफरंट असेल, दे आर कॉल्ड ॲज नॉन आयडेंटिकल ट्विन्स और डाय झायगोटिक ट्विन्स, कारण 2 झायगोट बनलेले आहे. पण जेव्हा मी बोलते की एकच झायगोट आहे, तर एकाच झायगोट पासून जेव्हा आपण 2 तुकडे होऊन 2 बाळ बनतात, तर ते एकदम सेम असतात. ठीक आहे. आणि मुलांना लास्ट टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, जे की खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल. तुम्हाला पण माहिती आहे, रिप्रोडक्शन बद्दल माहिती असणं खूप जरुरी आहे. मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल माहिती असणं खूप जरुरी आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईल, आपल्या डेली लाईफ मध्ये, एक्सरसाइज वगैरे वगैरे, स्ट्रेस वगैरे मध्ये खूप गोष्टी इग्नोर होऊन जातात. पण हे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या प्रोसेसेस. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल माहिती असणे, मम्मीची काळजी 9 महिन्यामध्ये कशी घेतली जाते, व्हॉट इज प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी कधी होऊ शकते, तर मेन्स्ट्रुअल सायकलचा ओन्ली 14th डे ला होऊ शकते. हे सगळी माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. येस. सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपल्याला माहिती पाहिजे. ऑल्सो आता पॉप्युलेशन बघून घ्या तुम्ही किती वाढलेली आहे. ठीक आहे. आता तर आपण सर्वात टॉप मोस्ट आहे. ठीक आहे. आपलं आपण चायनाला पण मागे टाकून दिलेलं आहे. आता आपण टॉप मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे. येस. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडणं, की व्हॉट इज कॉन्ट्रासेप्टिव्ह, हे पॉप्युलेशन थांबण्यासाठी काय काय करावं लागतं, ते सगळं माहिती पडणं
म्हणजे तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह हेल्थची माहिती असणार. येस, हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कळलं हा चॅप्टर एकदा परत बघून घ्या. येस, चलो. हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या, अभ्यासाला लागून जा. आता बोर्डला कमी दिवस बाकी आहे. टिल देन, गुड बाय, टेक केअर.